या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापुरात घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनाचा निषेध करत रस्त्यावर चूल मांडून रस्त्यावरच भाकर खाऊन शासनाचा निषेध केला आहे। नागरिकांना लवकरात लवकर गॅस टाक्या मिळाल्या पाहिजे अशी मागणी महिलांनी केली। सोलापुरात भर रस्त्यात चूल मांडून गॅस तुटवड्यासंदर्भात महिलांनी भाजी भाकर खाऊन निषेध केला आहे। पाहुयात या संदर्भातील एक खास व्हिडिओ। कॉम्रेड अफसाना बेग, जनवादी महिला संघटनेची राज्य कमिटी सदस्य। आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये पूनम गेटच्या समोर एक्झॅक्टली त्या ठिकाणी मी चूल पेटून भाकरी बडून त्या ठिकाणी भाजीचा आस्वाद आणि भाकऱ्याचा आस्वाद घेत आहे। फक्त एकमेव त्या नालायक सरकारमुळे। सरकारचं धोरण असं आहे, एकीकडे सांगत आहे की बाबा गॅसचा तुटवडा नाही आहे आणि दुसरीकडे प्रत्येक एजन्सी काय सांगत आहे गॅसची की तुटवडा झालेला आहे, आम्ही तुम्हाला गॅस पुरवठा करू शकत नाही। आणि काही लोकांना कुपन दिलेलं आहे, 30-35 दिवस झालेले आहेत, आतापर्यंत घरामधले गॅस त्यांना मिळालेले नाही। मग खंताची शोकांतिका अशी आहे की बाबा असल्या सरकारचं धोरण जे आहे, युद्ध नको आम्हाला, शांतता हवी आहे। आणि शांतता अशी हवी आहे, प्रत्येक घरामध्ये गॅस असल्याशिवाय उपजीविका भागत नाही हे प्रत्येक सोलापुरातल्या प्रत्येक रहिवासींना माहीत आहे। आणि सरकार काय म्हणत आहे की बाबा आम्ही मोठमोठ्या एजन्सीला त्या ठिकाणी गॅस पुरवठा करू आणि त्याचबरोबर 20-30 लाख रुपये 5 लाख रुपये भरलेल्या लोकांना त्या ठिकाणी हॉटेलच्या मालकांना त्या ठिकाणी पुरवठा होत आहे। मग आमची जनवादी महिला संघटनेच्या वतीनं मागणी काय आहे की बाबा घरामध्ये जे घरगुती गॅस आहे ते आम्हाला 860 प्रमाणे तुम्ही द्यायला पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना देत आहे। मग त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे साहेब, या ठिकाणी सोलापूरची पण जनता बघणार आहे त्या ठिकाणी की आम्ही चूल मांडून या चुलीवरती आम्ही स्वयंपाक करण्यासाठी पण मागे पिटणार नाही आहे। आणि शेवटचं तुम्हाला मी सांगेन, जनवादी महिला संघटना इथेच न थांबता अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल या गॅस तुटवड्यामुळं। त्या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान या ठिकाणी करू इच्छिते। आणि शेवटचं मी एकच म्हणेल, मोदी साहेबांचं जो राजकारण आहे ते राजकारण त्यांनी थांबायला पाहिजे। आणि प्रत्येक ठिकाणी जे राजकारणाची जी भाषा वापरत आहे, गोंधळगिरी संदर्भात राहू दे, प्रत्येक ठिकाणी महिलांच्या वरती अत्याचार संदर्भात राहू दे, त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि गॅस आम्हाला वेळेवर मिळाला पाहिजे, ही आमच्या मागण्या आहे। पर चूल्हा लगाए रोटी खा रहे, क्या क्यों कर रहे सब? मोदी सरकार, वारे मोदी सरकार तुम्हारा ये राजकारण है और तुम्हें जो हमारे को गैस ना देखो, गैस की कमी कर हमारा चिल्ले रोड पर लाखों चिल्ले पर पका को खाना पड़ रहा है। हाँ, चिल्ले पर खाना पड़ रहा है, गोर गरीब को गैस नहीं मिलता, रोड पर आ रहे हैं हम, हमारे को गैस मिल रहा है क्या? नहीं मिल रहा। गैस हमारा 800-900 गैस 2000 तक ब्लैक से दे रहे हैं। क्या खाना रोड पर आ रही है मोदी सरकार। कितने दिन में मिल रहा है? अभी 2-3 महीने नहीं मिल रहा है। क्या बोल रहे गैस वाले? नहीं देते, ब्लैक से ले बोल रहे। हाँ, ब्लैक से मिल रहा है। हाँ ब्लैक से दे रहे ना। क्या रेट है ब्लैक से? ब्लैक से 2000। हाँ, फिर घर कैसा चल रहा है? चूल्हे पर पका रहे? चिल्ले पर वहाँ यहाँ लकड़ा झाड़ा में जाकर चुन को लकड़ा लाकर पका रहे। हाँ, वो झाड़ा वो कुड़ाड़ी से ऐसा तोड़ कर लकड़ा लाकर पका रहे। पहले का जमाना अभी आए। कौन जवाबदार है? ये जवाबदार सरकार है, हाँ, मोदी सरकार है। वहिदा वालीकर हाँ, बोला का? कार्यकर्ती आहे। ते गॅसच्या बद्दल फार मोठी अडचण आम्हाला निर्माण झालेली आहे। सध्या स्वयंपाक एक वेळचं जेवायला लागलं ते पण चुलीवर, बरं लाकूड तोडण्यासाठी तर परवानगी आहे का? लाकडं पण महाग झालेत। कसं काचचं स्वयंपाक करायचं, जेवायचं जेवल्या पोट चालू झाले जेवायचं काम होणार का? कोण कारणीभूत आहे? ट्रम्प की मोदी? नाही, दोघंही कारणीभूत आहेत। हाँ, ट्रम्प आपल्या देशाबद्दल परमिशन देणारा किंवा आमचे निर्णय घेणारा तो कोण? हाँ, ट्रम्प आमच्या देशाचा राष्ट्रपती आहे का पंतप्रधान आहे? कोण आहे? त्याची परमिशन आपण काय घेतोय? आपल्यात दम नाही का तेवढा? आपण आपल्या मालक आहोत ना।
जनतेचा विचार करणार का तुम्ही दुसऱ्या देशाचा प्रधानमंत्रीचा विचार करणार, राष्ट्रपतीचा विचार करणार? काय त्रास आहे महिलांना? महिलांना काय त्रास आहे? गॅसचा त्रास आहे. बाकी सगळे तर एका गॅसमुळं टंचाई झाली, त्याचे सगळे भाजीपाल्याचे दर वाढले, किराणाचे दर वाढले, एकही वस्तू अशी नाही की ही स्वस्त झाली. सगळं महागच महाग. मग त्याच्यामध्ये कोण भरवलं जात आहे? तर सामान्य जनता, गरीब जनता इकडे बघा. धडधडीत मरायला लागले उपाशी. ठीक आहे. जनवादी महिला संघटनेचे सेक्रेटरी म्हणून शेवंत देशमुख. तर ह्या संदर्भात आला की आज गॅस मिळत नाही. गॅस नसल्यामुळं महिलांना खूप त्रास व्हावा लागले. एकतर कामाला गेल्याशिवाय घरात शांत असते, सगळं महाग आहे. कामाला जायचं असतंय, गॅस नाही. आता चुलीवर स्वयंपाक करायचं सवय मोडलाय मोदी सरकार. आज सडकाला आणून बसवलंय. चुलीवर स्वयंपाक करायचं सवय आमचं मोडल्यात पहिला सरकारनं. आज चुलीवर परत स्वयंपाक करा म्हणून म्हणल्यानंतर आज आम्ही रस्त्यावर इथं पूनम गेटमध्ये चूल पेटवून आज आम्ही महिला सगळेजण मिळून हे करतो. का पुरुषे काय म्हणतात, जा पाळीला कोण थांबाव तिथं, जाऊन आणा नाही तर सोडा, काय करायचं करा. मग आम्ही कसं करायचं? एकतर लाकडं नाही, स्टोव बंद केलेला आहे, घासलेट नाही आहे, आणि काय महागाई तर खूप वाढलेलं आहे. आणि पेट्रोल डिझेल वाढल्यामुळं आज भाजीपाला बी वाढतं. सगळं ह्याच्यामुळं आपल्याला महिलांना खूप त्रास आहे. लेकरांना सांभाळायचं का, काम करायचं का, गॅसला पाणी थांबायचं असं. आज तुम्ही ऐकलं तुमच्या नाक्यापाशी गॅस गोडवा नाही, किती भांडण असं महिला मध्ये भांडण होते. सरकारनं आणलं. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.